श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार यशस्वी, आनंदी आणि शांत जीवन कसे जगावे ते. आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येक जण यश, पैसा, सुखाच्या शोधात आहे. पण खरे यश म्हणजे फक्त संपत्ती नव्हे, तर मनाला शांती, समाधान, योग्य मार्गावर चालण्याची खरी ताकद आहे. श्री स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यात अनेक उपदेश दिले. ते आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. चला तर मग त्यांच्या काही महत्वाच्या शिकवणी आपण जाणून घेऊया आणि आपल्या जीवनासोबत ते घेऊन चालूया, जेणेकरून आपण जीवन जगताना सुखाचे आणि समाधानाचे जीवन जगू शकतो. चला तर मग सुरू करूया. पहिली शिकवण, देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थांचे प्रसिद्ध वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या शब्दाचा अर्थ फक्त संकटात धीर देणे एवढंच नाही. याचा अर्थ असा आहे की श्रद्धा आणि धैर्य कायम ठेवा. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी विश्वास सोडू नका. खूप काही व्यक्ती यश जवळ असताना सुद्धा अपयश आलं म्हणून मेहनत करायचं सोडून देतात आणि विश्वास सुद्धा ठेवणं श्री स्वामी समर्थांवर खूप महत्वाचं आहे. दुसरी शिकवण म्हणजे प्रामाणिकपणा कधीही सोडू नका. फसवणूक करून मिळाले यश हे फार काळ टिकत नाही बरं का. प्रामाणिकपणा, सचोटी आणि चांगले कर्म यामुळे खरे यश मिळते. जो व्यक्ती प्रामाणिकपणे मेहनत करतो, चांगले कर्म करतो, त्यांनाच खरे यश मिळतं. स्वामींची ही शिकवण आपल्याला नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारायला सांगते. तिसरी शिकवण, मेहनतीला पर्याय नाही. ह्या जगामध्ये जे टिकायचं असेल तर मेहनत करणं खूप महत्वाचं आहे. फक्त प्रार्थना करून यश मिळत नाही आणि प्रयत्नही तितकेच आवश्यक असतात. स्वामीवर विश्वास ठेवा, पण आपले कर्तव्य मनापासून करा. देव त्यालाच मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो. खूप सारे व्यक्ती प्रार्थना करतात, नामस्मरण करतात, पण प्रयत्न करत नाहीत. पण लक्षात ठेवा, अगोदर प्रयत्न करा, मग यश नक्की मिळतो. चौथी शिकवण म्हणजे अहंकार टाळा. खूप व्यक्तींना स्वतःबद्दल, संपत्तीबद्दल अहंकार असतो. तो पहिल्यांदा अहंकार टाळा. यश मिळाले की अनेकांच्या मनात अहंकार निर्माण होतो, पण अहंकार माणसाला नेहमी खाली आणत असतो. नम्रता, प्रेम, साधेपणा हीच खरी महानता आहे. पाचवी शिकवण म्हणजे इतरांना मदत करा, गरजूंना मदत करा. प्रेमाने बोलणे, कोणाचेही मन न दुखावणे हीच तर खरी सेवा आहे. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे हे देखील सर्वात मोठे पुण्याचे काम आहे. सहावी शिकवण म्हणजे संकटापासून पळू नका. कारण खूप सारे लोक संकट समोर आलं की पळून जातात, माघार घेतात. हे करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात, जातात. कधी दुःख येतं, कधी सुख येतं. एक्सेप्ट करायला शिका. पण संकटेही आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. संयम ठेवा आणि योग्य निर्णय घ्या आणि त्यात स्वामींचे स्मरण करत पुढे चालत राहा. सातवी शिकवण म्हणजे दररोज नामस्मरण करा. दररोज काही मिनिटे स्वामींचं नामजप करा. मन शांत राहते, विचार सकारात्मक येतात आणि आत्मविश्वास वाढतो. विश्वास मनाला स्थिरता देते. मित्रांनो, स्वामी समर्थांची ही शिकवण केवळ धार्मिक नाही, तर जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत आहे. विश्वास, प्रामाणिकपणा, मेहनत, नम्रता, सेवा आणि संयम या गुणांचा स्वीकार केला तर यश तुमच्या पावलाशी आपोआप येईल. चला तर मग आजपासून एक संकल्प करूया. चांगले विचार करू, चांगले कर्म करू आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात ही श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने सुरू करू. शेवटी सर्वांनी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.